RRC न्यूज घेऊन येत आहे जनतेच्या समस्यांचे सोल्युशन, महापालिकेचा फोकस। अकोलेकरांच्या समस्यांवर RRC न्यूजचे हक्काचे सोल्युशन, महापालिका फोकस। जनतेच्या हक्काचे एकमेव व्यासपीठ RRC न्यूज आणत आहे महापालिकेचा फोकस। नमस्कार, RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। तुकाराम भाऊंची अंतिम इच्छा केली परिवाराने पूर्ण। छगन भुजबळ म्हणाले, वैयक्तिक मोठी हानी। अपघाताच्या थरारक व्हिडिओने अनेकांना प्रश्न, या प्रश्नांची उकल करतील का अकोला पोलीस? भावांतर योजनेचा फायदा शेतकऱ्यांच्या पदरी पडणार का? राज्याच्या बजेटमध्ये होईल का महायुतीची घोषणा? महिला व युवतींसाठी गो कलर्स ठरणार हक्काचे ठिकाण। नेकलेस रोडवर आज झाले थाटात उद्घाटन। अनेकांचे झाले उन्हाळ्याच्या सुट्टीचे नियोजन, तुम्ही केले का जाण्या येण्याचे रेल्वे रिझर्वेशन? आता सविस्तर बातम्या। गुरुवारी सायंकाळी भरधाव वाहनाच्या धडकेत माजी आमदार तुकाराम बिडकर यांचे निधन झाले। आज सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या रामनगर स्थित घरी ठेवण्यात आले होते, तर कुंभारी येथे त्यांच्या कॉलेजमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। प्राध्यापक तुकाराम बिडकर यांची तशी अंतिम इच्छाच होती। DPED कॉलेजच्या मैदानावर एका कोपऱ्यात माझ्यासाठी एक जागा ठेवा। खूप कष्ट करून आणलं होतं हे कॉलेज मी, तिथेच मला जाळून टाका। माझा मुलगा पवनच्या हाताने अग्नी द्या। माझं गाव, माझ्या आठवणी या आत्मचरित्रामध्ये प्राध्यापक तुकाराम बिडकर यांनी लिहिलेले हे वाक्य आज त्यांच्या परिवाराने प्रत्यक्षात आणले। माझा मुलगा पवन याच्या हाताने अग्नी द्या, तदनंतर कोणताही विधी करू नका। माझी राख इतरत्र कोठेही नेऊ नका, माझ्याच लोणार मायेच्या उदरात टाकून द्या। अस्थि मात्र ओंकारेश्वरला न्या। ओंकारेश्वर हे माझं अतिशय श्रद्धेने अन आवडतं ठिकाण आहे। मी दरवर्षी न चुकता श्रावणातल्या 3ऱ्या सोमवारी तिथेच जात असतो। त्या ठिकाणी नर्मदा मायेच्या उदरात अस्थि विसर्जित करा। माझ्या वडिलांच्याही अस्थि तिथेच विसर्जित केल्या होत्या ना, तिथेच माझी आणि त्यांची भेटही होऊन जाईल। काही राख मात्र लोणार मायेच्या पोटात टाकायच्या अगोदर शिल्लक ठेव जा। ती माझ्या जय बजरंग विद्यालयाच्या मैदानावर मुठभर फेकून द्या। मी त्या मातीत मिसळून जाईल। जेव्हा माझ्या शाळेचे मंडळाचे खेळाडू माझ्या अंगाखांद्यावर खेळतील तेव्हा मला किती आनंद होईल। मला तर माझ्या आयुष्याचं सोनं झाल्यासारखं, जीवन सफल झाल्यासारखंच वाटेल। या निमित्ताने मला गावातही राहता व सगळ्यांना पाहता येईल असे शब्द तुकाराम बिडकर यांच्या आत्मचरित्र माझं गाव माझ्या आठवणी या पुस्तकात आहे। अगदी तशाच प्रकारे आज तुकाराम बिडकर यांच्यावर अंतिम संस्कार परिवारातर्फे करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांनी तुकाराम बिडकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे। बिडकर यांच्या अंतिम यात्रेला सर्वच राजकीय मंडळी, बिडकर यांचे मित्र, चाहते, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येत उपस्थित होते। तुकाराम बिडकर जे आहेत ते माझे अतिशय जुने सहकारी, कदाचित 40-45 वर्षापासूनची त्यांची माझी ओळख शिवसेनेत असल्यापासून, आणि काल पुन्हा एकदा अशा ॲक्सिडेंटमध्ये ते गेले की डॉक्टरकडे जायला सुद्धा त्यांनी संधी दिली नाही। एक माझ्या दृष्टीने आमचा एक खंदा सहकारी आणि या विभागातला एक चांगला कार्यकर्ता, सामाजिक, राजकीय, साहित्यिक क्षेत्रामधला, क्रीडा क्षेत्रामधला असा कार्यकर्ता, त्याचं अचानक आपल्यातून निघून जाणं ही अतिशय दुःखदायक अशी घटना आहे। मी माझ्या वतीनं, समता परिषदेच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं, आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना आदरांजली अर्पण करतो।
मूर्तिजापूरचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तुकाराम बिरकड यांचं काल अपघाती निधन झालं. गुरुवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या अपघाताचा थरारक व्हिडिओ समोर आला असून या वाहन चालकाला इतकी घाई कसली होती असा प्रश्न आता विचारला जात आहे. तुकाराम बिडकर यांचा अकोला ते मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर शिवनी टी पॉइंट जवळ दुर्दैवी अपघात झाला होता. या अपघातात मालवाहू टाटा वाहनाने बिरकड यांच्या दुचाकी वाहनाला दिलेल्या जबरदस्त धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. वाहनांचा वेग पाहता या वाहन चालकाला इतकी घाई कसली होती. धडक देणारे मालवाहू वाहन हे गुरांची वाहतूक करत असल्याने काही पोलीस त्या वाहनांचा पाठलाग करत होते. तेव्हा या वाहन चालकाने आपले वाहन वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि यातच हा दुर्दैवी अपघात घडला असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेची सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्याचबरोबर या वाहन चालकाला समोरच्या दुचाकीवरील दोघे कसे दिसले नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. दरम्यान या अपघातात काही घातपात तर नाही ना याचा शोध घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले असून म्हशी खामगावच्या बाजारपेठेत सायंकाळी नेण्याचे कारण काय असा प्रश्न उपस्थित होत असून या सर्व घटनेचा सखोल तपास व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यात वाढत्या अपघातांनी अकोलेकर हैराण आहे. अपघात प्रवण स्थळ आणि ब्लॅक स्पॉट काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सूचनाकडे वाहतूक व्यवस्था बांधकाम विभाग दुर्लक्ष तर करत नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यात असे अपघात थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना करण्याची गरज आहे. अपघात प्रवण स्थळ हे शोधण्याची गरज आता व्यक्त केली जात असून त्यावर व्यापक उपाययोजना काळाची गरज आहे. गेल्या वर्षी भावांतर योजनेचा फायदा शेतकऱ्यांना मिळाला होता. यंदा राज्य सरकार सोयाबीन, कापूस आणि तूर उत्पादकांना भावांतराचा काही फायदा देणार आहे का असा प्रश्न विचारला जात आहे. नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांनी चुकीची पावले उचलू नये म्हणून शासन काही ठोस घोषणा करेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, नापिकी याला शेतकरी कंटाळला आहे, तर हाती आलेले सोयाबीन, कापूस आणि तूर उत्पादकांना म्हणावा तसा लाभ यंदा होताना दिसत नाही. विधानसभा निवडणुकीत भावांतरच्या घोषणा महायुतीने केल्या होत्या. त्या घोषणांची अंमलबजावणी यंदा राज्याच्या अर्थसंकल्पात होईल काय अशी विचारणा आता होत आहे. सरकारकडे खरीपात किती शेतकऱ्यांनी किती हेक्टरवर कापूस घेतला आणि सोयाबीन घेतले याची माहिती उपलब्ध आहे. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या तासभर आधी सोयाबीन आणि कापसाला भावांतर योजना जाहीर केली होती. यंदा मात्र राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर भावांतर योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही ठिकाणी सोयाबीन खरेदीचे केंद्र मध्येच बंद करण्यात आले. CCI कापसाच्या खरेदीसाठी उदासीन आहे. अशा वेळी भावांतराचा लाभ शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे. तसे आश्वासन महायुतीने निवडणुकीत दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता राज्याच्या बजेटमध्ये होते काय असा प्रश्न पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना पडला आहे. युवती व महिलांच्या खरेदीचे शॉपिंगचे हक्काचे ठिकाण म्हणून गो कलर्स आता अकोल्यात आले आहे. अकोल्यात नेकलेस रोडवर गो कलर्स या ब्रँडेड बॉटम वेअरचे उद्घाटन आज झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती इंदुमतीताई देशमुख यांची उपस्थिती होती. तर उद्घाटन ज्योतिताई मंत्री व कल्पनाताई देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. महिलांसाठी ब्रँडेड बॉटम वेअरमध्ये अग्रणी गो फॅशन इंडिया लिमिटेड यांचे नामांकित गो कलर्स शॉपचे उद्घाटन ज्योतिताई मंत्री व कल्पनाताई देशमुख यांच्या शुभ हस्ते रिबीन कापून करण्यात आले. या मंगलमय उद्घाटन प्रसंगी श्रीमती इंदुमतीताई देशमुख यांची विशेष उपस्थिती होती. रतनलाल प्लॉट नेकलेस रोडवर मलबार ज्वेलर्सच्या बाजूला आणि मौज रेस्टॉरंटच्या समोर हे शॉप खास महिलांसाठी सुरू करण्यात आले आहे. पंडित सुदर्शन शर्मा यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चना करत या शॉपचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गो कलर्स कंपनीचे रिजनल मॅनेजर निरंजन AR, एरिया मॅनेजर सूरज पोपट धेंडे, BMI अरमान विकास यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला. यावेळी श्रीमती इंदुमतीताई देशमुख, कल्पनाताई देशमुख, ज्योती मंत्री, छायाताई देशमुख, मंजुताई देशमुख, स्वप्नालीताई देशमुख, ऋतुजा देशमुख, पंकज देशमुख, संजय देशमुख, विक्की, रिक्की, प्रतीक मंत्री, संजय मंत्री, माधुरी राठी, निकिता मंत्री, शिवम मंत्री, पंडित सुदर्शन शर्मा यांची उपस्थिती होती. गो कलर्सच्या एकाच छताखाली महिला, युवती व मुलींसाठी ब्रँडेड बॉटमवेअर विविध रंग आणि शैलीसह उपलब्ध झाले आहे. महिलांमध्ये विश्वास निर्माण करणारे हे दालन ठरणार आहे. चुडीदार, लेगिन्स, हैरम पॅन्ट,
पटियाला, प्लाझो, क्युलोट्स, पॅन्ट्स, ट्राउझर्स आणि जेगिंग्ससह बॉटम वेअर उत्पादने एथनिक वेअर, वेस्टर्न वेअर, फ्युजन वेअर, ॲक्टिव्ह वेअर आणि डेनिम्स यासारख्या अनेक श्रेणींमध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत. सर्व वयोगटातील स्त्रिया आणि मुलींसाठी हे गो कलर्स शॉप सुरू करण्यात आले आहे. आउटफिटमध्ये एथनिक ते वेस्टर्न ते फ्युजन वेअर अशा 120हून अधिक रंगांमध्ये 50हून अधिक लेगवेअर शैलींसह हे शॉप महिला, युवती व मुलींसाठी आकर्षणाचा केंद्र ठरणार आहे. प्रीमियम दर्जाची उत्पादने आणि किफायतशीर किमतीच्या श्रेणीत बॉटम वेअर उपलब्ध राहणार आहेत. चुडीदार, अँकल लेंथ लेगिंग्स, जॉगर्स, प्लाझो, एथनिक वेअर, लाउंज वेअर, लेगिंग्स, कुलोट्स, कुर्ती पॅन्ट, कॉटन पॅन्ट, पेन्सिल पॅन्ट, शिमर लेगिंग्स आदी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. महिलांसाठी ब्रँडेड बॉटम वेअरमध्ये अग्रणी गो फॅशन इंडिया लिमिटेड या नामांकित गो कलर्स शॉपचे उद्घाटन आज झाले. संत श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन 20 फेब्रुवारी रोजी आहे. त्यानिमित्त शेगावसह या भागातील संत गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. अकोट तालुक्यातील अकोली जहांगीर येथील शांतिवन अमृततीर्थ परिसरात भागवत कथा सुरू आहे. गुरुवारी या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने आले होते. संत श्री गजानन महाराजांच्या कृपेने पवित्र शांतिवन अमृततीर्थ सजल विहीर अकोली जहांगीर येथे भक्तांच्या साक्षीने 13 फेब्रुवारीपासून श्री संत गजानन महाराजांचा प्रगट दिन महोत्सव उत्साहाने सुरू झाला. श्रींच्या प्रकट दिवस महोत्सवाचा पहिला दिवस गुरुवार असल्याने सकाळी श्रींचे अनेक भक्त पायी विहिरीपर्यंत पोहोचले. भक्तांनी श्रींच्या चरणी 56 भोग प्रसाद अर्पण केला. मंदिर संस्थांकडून दर्शनासाठी आलेल्या भक्तांना महाप्रसाद वितरित करण्यात आला. श्रींच्या प्रगट दिवस उत्सवादरम्यान सजल विहीर परिसरात दररोज कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रींची आरती सकाळी काकडा, दुपारी गजानन महाराज विजय ग्रंथपारायण, महाप्रसाद, हरिपाठ आणि रात्री हरिनाम कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. मागील 23 वर्षापासून सेवा आमची, करमणूक तुमची हे ब्रीद वाक्य घेऊन आपल्या सर्वांच्या हक्काचे व्यासपीठ RRC नेटवर्क विदर्भातील अग्रगण्य न्यूज चॅनल असून मनोरंजन आणि बातमीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे. दरवर्षीप्रमाणे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान RRC नेटवर्क करीत असते. महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील कर्तृत्ववान व्यक्तीचा सत्कार सोहळा IRG कम्प्युटर्स HP वर्ल्ड महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड 2025 सन्मान कर्तृत्वाचा सन्मान अस्मितेचा. वैद्यकीय क्षेत्र, विधी क्षेत्र, उद्योजक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, पर्यावरण क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र इत्यादी क्षेत्रामध्ये आपला प्रेरणादायी आणि यशस्वी प्रवास असलेल्या व्यक्तिमत्वाचा मान्यवरांचा सन्मान IRG कम्प्युटर्स HP वर्ल्ड महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड 2025 सन्मान कर्तृत्वाचा सन्मान अस्मितेचा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कारभारात सुधारणा होताना दिसत नाही. दिवसेंदिवस रुग्णांना किती जास्त त्रास यंत्रणेमार्फत होईल याचीच काळजी घेतली जात आहे. या सर्व गोष्टींकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असून पालकमंत्र्यांनी यंत्रणेचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात जिल्ह्याच्या विविध भागातून रुग्ण येतात, परंतु डॉक्टर येण्याची आणि रुग्णांची वेळ जुळत नसल्याने त्यांना वाट पाहावी लागते. यामध्ये सुसूत्रता यावी म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता लक्ष देतील का, अशी विचारणा रुग्ण व त्यांचे नातेवाईक करीत आहेत. रुग्ण सकाळी आलेले असतात, परंतु डॉक्टर दुपारी 12 वाजता येतात. त्यामुळे डॉक्टर येण्याची वाट पाहत बसल्याशिवाय पर्याय राहत नाही. हा मेळ बसवण्याची गरज आहे. दुरून येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होणे सोयीचे नाही. रुग्णालय प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे. रुग्ण आलेले असतात आणि डॉक्टर येण्याची वाट पाहावी लागते. हे चित्र बरे दिसत नाही, परंतु अशा बेजबाबदार कारभाराला जबाबदार असणारे वरिष्ठ अधिकारी देखील डोळे झाक करतात. रुग्णांची गैरसोय होणार नाही हे पाहण्याची जबाबदारी डीन यांची आहे. प्रश्न आहे त्या लक्ष देतील का याचा. लहान मुलांना वेठ बिगारी पद्धतीने भीक मागायला लावणाऱ्या टोळ्या शहरात असून त्यांच्याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
भिक्षेकरी कायद्याच्या आधारे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज असून ती होताना दिसत नाही. त्याचा गैरफायदा दलालांनी घेणे सुरू केले आहे. परिस्थितीने या मुलांचे बालपण हिरावले. खेळण्या बागडण्याच्या वयात या मुलांना लोकांसमोर हात पसरावा लागत आहे. शहरातील विविध चौकात हे दृश्य दिसते, परंतु एकीकडे वाहने धावत असताना ही मुलं जीव धोक्यात घालताना दिसतात. शहरातील सामाजिक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करता येईल का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आईसोबत लहान मुले मुख्य चौकात उभे राहून लोकांसमोर हात पसरतात. लोकांची वाहने पुसण्याची त्यांची तयारी असते, परंतु सिग्नल पडेपर्यंत लोकांशी त्यांचा संपर्क राहतो. गंभीर बाब ही की वाहनांच्या मागे ही लहान मुले धावतात. एखाद्या वेळी अंदाज चुकला तर दुर्घटना घडू शकते. याकडे मानवतेच्या दृष्टीने पाहण्याची आवश्यकता आहे. लहान मुले यांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली जाणे आवश्यक आहे. सामाजिक दृष्टीने या विषयाकडे पाहण्याची गरज आहे. कुस्करलेले बालपण सावरता येईल का, हा खरा प्रश्न आहे. एकीकडे मुले शहरातील विविध भागातील चौपाटीवर मजा लुटताना दिसतात, तेव्हा हे बहीण भाऊ कोणत्या तरी चौकात सायंकाळी बसलेली दिसतात. त्यांना भ्रांत असते रात्री पोटाचे खळगे भरण्याची, कारण 2 पैसे हाती लागले नाही तर धपाटे खावे लागण्याची भीती असते. हे कुस्करलेले बालपण सावरण्याचा प्रयत्न होईल का, हा कळीचा मुद्दा आहे. बंजारा समाजाचे श्रद्धास्थान संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी 15 फेब्रुवारी रोजी मानोरा तालुक्यातील श्री क्षेत्र पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. बंजारा समाजाचे नेते, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या पुढाकाराने आणि प्रमुख उपस्थितीत शनिवारी 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:30 वाजतापासून संत सेवालाल मंदिर परिसरात हा जयंती महोत्सव होणार आहे. बंजारा समाजाचे श्रद्धास्थान संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी 15 फेब्रुवारी रोजी मानोरा तालुक्यातील श्री क्षेत्र पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास बंजारा समाजाचे धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराज, कबीरदास महाराज, जितेंद्र महाराज, यशवंत महाराज, सुनील महाराज, रायसिंग महाराज, शेखर महाराज, गोपाल महाराज यांच्यासह राज्यमंत्री नामदार इंद्रनील नाईक, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश राठोड, माजी आमदार निलय नाईक, ज्येष्ठ मार्गदर्शक हरिचंद्रजी राठोड आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवात छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध गायक नरेंद्र राठोड व संच यांचे बंजारा भजन आणि भक्तिगीत गायन होणार आहे. विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या बंजारा समाजातील मान्यवरांचा सेवा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच पोहरादेवी, उमरी, वसंतनगर, वाई गौड येथील विकास कामांमध्ये विशेष सहकार्य करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. नामदार संजय राठोड यांच्या विशेष प्रयत्नांतून शासनाने पोहरादेवी विकास आराखडा मंजूर करून येथे कोट्यवधी रुपयांची विकास कामे सुरू केली. पोहरादेवीस आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर आणणाऱ्या बंजारा विरासत नंगारा भवन या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. हे विशेष. पोहरादेवी येथे होत असलेल्या संत सेवालाल महाराज यांच्या जयंती महोत्सवात यवतमाळ, वाशिम व लगतच्या जिल्ह्यातील बंजारा समाज बांधवांसह नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जयंती उत्सव समितीने केले आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. गेल्या 3 वर्षांपासून नगरसेवक नाहीत, लोकशाहीत लोकप्रतिनिधी नाहीत. शहरात वाढल्या समस्यांचा डोंगर. बचपना से बुढ़ापा आ गया, लेकिन नायगाव की स्थिति जैसी है वैसी ही है. एक्झॅक्ट बिलकुल तुम्ही माझ्या अगदी सोबतच आहे आणि बघा खाली बघू शकतात, माझा कॅमेरा पर्सन तुम्हाला दाखवू शकतात. अण्णाभाऊ साठे चौक, डाबकी रोड इथला एकंदरीत सुरुवातच बघा अशी झालेली आहे. आपण शिरोड्याच्या मध्यभागात आहोत, भारतनगर इथे आपण आलेलो आहोत. सगळ्यात मोठा अकोल्यात जर मुद्दा येत असेल तो म्हणजे कचऱ्याचा. माझे दर्शक, आता याच्यावर तुम्हीच विचार करा की कितपत हे योग्य आहे आणि कितपत नाही आहे. तेव्हा पहा अकोलेकरांच्या खऱ्या समस्या. RRC न्यूज आणत आहे महापालिका फोकस. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. गुरुवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास शहरातील पिपळफैल भागातील रहिवासी सौरभ दीपक खोब्रागडे नामक युवकावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. उपचार सुरू असताना शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत आरोपीचे कुटुंबीय आणि समर्थक घटनेला अपघाताचे रूप देत होते, परंतु अकोटफैल पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली.
त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. अकोटफैल पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपळफैल भागातील रहिवासी सौरभ दीपक खोब्रागडे याला आरोपी अंकुश कदम याने जबरदस्ती पैसे मागितले होते. सौरभने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा त्याच्यावर गुरुवारी रात्री 1 वाजताच्या सुमारास आरोपीने चाकूने हल्ला केला. आरोपीचे कुटुंबीय आणि समर्थक जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात एकत्र येऊन घटनेला अपघात दाखवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र अकोटफैल पोलिसांनी रात्री कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला. उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी 2 वाजता सौरभचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी अंकुश कदम याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलाय. आरोपी अंकुश कदमची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे कळते. सांप्रदायिक तणाव, खुनाचा प्रयत्न यासारखे 4-5 गुन्हे आरोपी विरुद्ध दाखल आहेत. पोलिसांनी आरोपीला रात्रीच अटक केली. अकोटफैल पोलीस तपास करीत आहेत. उन्हाळा म्हणजे सुट्टी, मौज मजा आणि फिरायची तयारी काहींनी सुरू केली आहे. शाळा कॉलेजांना सुट्ट्या लागतात आणि त्यामुळे मुलांना घेऊन त्यांच्या आईवडिलांनाही पर्यटन स्थळांना भेट देण्याचे वेध लागतात. साधारणतः 15 एप्रिल नंतर सर्व शाळांच्या परीक्षा संपतात. त्यामुळे वेळेत रेल्वे आरक्षण करा आणि दलालांपासून मुक्ती मिळवा. अकोल्यासारख्या ठिकाणी जिथे एप्रिल-मे महिना प्रचंड उष्णतेचा असतो, तेथील नागरिक थंड हवेच्या ठिकाणी किंवा सुंदर पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळे अशा वेळीच वेळेत रेल्वे आरक्षण केल्यास पैशांची आणि मुख्य म्हणजे वेळेची बचत होते आणि सुरक्षित प्रवास रेल्वेने करता येतो. त्यामुळे पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी सर्वात सोयीस्कर आणि किफायतशीर पर्याय रेल्वे आहे. सध्या 15 एप्रिलपासून उन्हाळी सुट्ट्यांसाठी नियमित धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण सुरू झाले आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही आरक्षण हळूहळू कमी होत असून अनेक गाड्यांसाठी प्रतीक्षा यादी लागू होण्याची शक्यता आहे. ऐनवेळी आरक्षण मिळवण्यासाठी होणारी धावपळ टाळण्यासाठी प्रवाशांनी आताच आपले आरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही ऑनलाईन किंवा रेल्वे स्टेशनवर जाऊन करू शकता. मात्र तात्काळ आरक्षणाची मागणी खूप जास्त असल्यामुळे तिकीट पटकन संपतात. रेल्वे आरक्षण करण्यासाठी IRCTC ॲप किंवा वेबसाईटचा वापर करा. याशिवाय नजीकच्या रेल्वे आरक्षण केंद्रात जाऊनही आरक्षण करता येते. प्रवासाची तारीख आणि गाडी निवडताना काळजी घ्या, कारण एकदा तिकीट बुक झाल्यावर रद्द करणे किंवा बदल करणे वेळ खाऊ आणि खर्चिक ठरू शकते. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. तुकाराम भाऊंची अंतिम इच्छा केली परिवाराने पूर्ण. छगन भुजबळ म्हणाले, वैयक्तिक मोठी हानी. अपघाताच्या थरारक व्हिडिओने अनेकांना प्रश्न. या प्रश्नांची उकल करतील का अकोला पोलीस? भावांतर योजनेचा फायदा शेतकऱ्यांच्या पदरी पडणार का? राज्याच्या बजेटमध्ये होईल का महायुतीची घोषणा? महिला व युवतींसाठी गो कलर्स ठरणार हक्काचे ठिकाण. नेकलेस रोडवर आज झाले थाटात उद्घाटन. अनेकांचे झाले उन्हाळ्याच्या सुट्टीचे नियोजन. तुम्ही केले का जाण्या येण्याचे रेल्वे रिझर्वेशन? बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार. मागील 23 वर्षापासून सेवा आमची, करवणूक तुमची हे ब्रीद वाक्य घेऊन आपल्या सर्वांच्या हक्काचे व्यासपीठ RRC नेटवर्क. विदर्भातील अग्रगण्य न्यूज चॅनल असून मनोरंजन आणि बातमीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे. दरवर्षीप्रमाणे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान RRC नेटवर्क करीत असते.
महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील कर्तृत्ववान व्यक्तीचा सत्कार सोहळा, IRG कम्प्युटर्स, HP वर्ल्ड, महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड 2025, सन्मान कर्तृत्वाचा, सन्मान अस्मितेचा, वैद्यकीय क्षेत्र, विधी क्षेत्र, उद्योजक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, पर्यावरण क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र इत्यादी क्षेत्रामध्ये आपला प्रेरणादायी आणि यशस्वी प्रवास असलेल्या व्यक्तिमत्वाचा, मान्यवरांचा सन्मान, IRG कम्प्युटर्स, HP वर्ल्ड, महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड 2025, सन्मान कर्तृत्वाचा, सन्मान अस्मितेचा.